हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 SRPF पोलीस भरती जे झालेले आहेत, निवड याद्या लागलेल्या आहेत, त्यामध्ये अजून वेटिंगमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत त्यापैकी किती लोकांना संधी भेटू शकते, कुठं भेटलेली आहे, या सर्व गोष्टीचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट्स तुमच्यासमोर येत राहतील. त्याचबरोबर या जे PDF आहेत, आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं उपलब्ध आहे, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, जिथं पुढील भरतीबाबत लेटेस्ट अपडेट्स असतील किंवा इतर सर्व अपडेट्स असतील पोलीस भरतीबाबतचे सर्व असणारे लवकरात लवकर मी तिथं टाकत असतो. म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरायचं नाही. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, हे जे तुमच्यासमोर लिस्ट दिसत आहे, ही लिस्ट असणारी गट क्रमांक 1ची आहे. इथं तुम्हाला या ठिकाणी दिसतंय सपोसी भरती 2024-25. याचा अर्थ काय? सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2024-25. सशस्त्र पोलीस शिपाई पदावर निवड झालेली रद्द करण्याबाबत. मग याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे? उपरोक्त व संदर्भ विषयाने करण्यात आलेलं आहे की या सगळ्या गोष्टी इथं बघा. 73 पदं होते ज्या 2024-25मध्ये, आणि उमेदवारांची तात्पुरती निवड यादी तसंच प्रतीक्षा यादी 23/4/2026ला लागलेली होती. तात्पुरती निवड यादीमधील 73 उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करता 4/5/2026ला बोलवलेलं होतं. कुठं? तर या ठिकाणी असणाऱ्या यांनी गट क्रमांक 1चा वगैरे आदेश दिलेला आहे, ॲड्रेस दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढे यांनी इथं सांगितलेलं आहे 22/5/2026 अन्वये कागदपत्र पडताळणी करता हजर राहण्याबाबत एकूण 3 उमेदवारांना संधी देण्यात आलेल्या होत्या. म्हणजे एकूण 3 संधी देण्यात आलेल्या होत्या असं त्यांचं म्हणणं आहे. तसंच यांनी CRO म्हणजेच जो नियंत्रण कक्ष असतो त्याद्वारे त्यांना भ्रमणध्वनीद्वारे असणारं संपर्क पण करण्यात आला. पण त्यांनी असणारं इतर जिल्हा पोलीस दलामध्ये निवड झाल्याने या कार्यालयाच्या ईमेल ID वर झालेली निवड रद्द करण्याबाबत विनंती अर्ज ईमेल सादर केलेला आहे. मग बघा, 73 पदापैकी या ठिकाणी जर बघितलं तर 17 असं मुलं आहेत की ज्यांनी असणारे यांनी झालेली निवड जी आहे ती रद्द करण्याची शिफारस केलेली आहे. म्हणजेच गट क्रमांक 1 पुणे इथं या ठिकाणी 17 वेटिंग लिस्टमधल्या लोकांना संधी मिळेल. मग कोणकोणत्या कॅटेगरीमधून मिळेल तर तुम्हाला ही लिस्ट संपूर्ण पाहावं लागेल. ज्याच्यामध्ये बघा, तुम्हाला इथं यांनी कास्टनुसार असणारी लिस्ट दिलेली नाही आहे. जसं इथं OBC आहे, त्याच्यानंतर SEBC आहे, परत OBC, परत SEBC, त्याच्यानंतर पुढं SC ST आहे इथं, त्याच्यानंतर परत SEBC. तर तुमची जे त्या ठिकाणी वेटिंग लिस्टमधली यादी आहे त्या वेटिंग लिस्टमधल्या त्या ठिकाणी असणारा क्रमांक बघा, आणि जर समजा त्या ठिकाणी तुमचं यानुसार असणारं सिलेक्शन होत असेल तर नक्कीच तुम्हाला असणारे त्या ठिकाणी बोलवण्यात येईल. त्याच्यामुळं त्या ठिकाणी असणारं तयारीत राहा. तर बघा, ही जे PDF आहे ही गट क्रमांक 7ची असणारी PDF आहे. इथं तुम्हाला या ठिकाणी दिसते. मग यांनी या ठिकाणी काय म्हटलेलं आहे बघा, 1/6/2026 रोजी तात्पुरती निवड यादी, तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. प्रतीक्षा यादीमधील मूळ कागदपत्र पडताळणी कामी 222 उमेदवारापैकी उर्वरित 111 म्हणजे 111ची ऑलरेडी अगोदरच्या तारखेला झालेली आहे, आणि त्यांनी डेट दिलेली आहे 16/6/2026 रोजी, म्हणजे परवाच्या दिवशी असणारं यांना असणारं या प्रतीक्षा यादीमधल्या उमेदवारांना बोलवलं. तुम्ही म्हणताल प्रतीक्षा यादीमधल्या उमेदवाराला का बोलवलं आहे? तर त्याचं कारण असं असतं की जे मी तुम्हाला ऑलरेडी गट क्रमांक 1मध्ये दाखवलं की भरपूर सारे मुलं जिल्हा पोलीसमध्ये निवड झाल्यानंतर SRPFमध्ये जात नाहीत किंवा ते तसं लिहून देतात की आमची तिथली निवड रद्द व्हावी. मग या असणाऱ्या ज्या मुलांनी प्रतीक्षा यादीमध्ये असताना त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेतलेलं आहे, आणि जसा जसा असणारा क्रम आहे, जशा जागा रिकाम्या होतील त्या पद्धतीत असणाऱ्या यांना बोलवले जाते. पण एखाद्या उमेदवारानं समजा फर्स्ट वेटिंग असेल आणि तो या असणाऱ्या त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलाच नाही, तर त्याचा कदाचित त्या ठिकाणी पुढं वेटिंग खुल्ली झाल्यानंतर, म्हणजेच त्या ठिकाणी निवड यादीमधल्या उमेदवारांनी आपलं पद सोडल्यानंतर त्याला बोलवण्यात येणार नाही, त्याच्या खालच्या उमेदवाराला बोलवण्यात येईल. अलग लक्षात. म्हणून जर वेटिंगवर असाल तर त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या, कागदपत्र पडताळणी करून घ्या, कारण कधी त्या ठिकाणी असणारं वेटिंग खुलू शकते हे नक्की काही सांगता येत नाही. तर या पद्धतीमध्ये असणारे या ठिकाणी मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगल्यात. बाकी इतर जिल्ह्याचंही असेल, म्हणजेच इतर गट क्रमांकाचं जे जसं असेल, गट क्रमांक 5 असेल किंवा गट क्रमांक 20 वरणगाव असेल, या सर्व गोष्टी असणाऱ्या त्या ठिकाणी
सर्व बाबतीत असणाऱ्या त्या ठिकाणी लवकरच तुम्हाला अपडेट मी देत राहील। त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून लवकरात लवकर नवीन अपडेट तुमच्यासमोर येत राहतील। टेलिग्राम चॅनल पण जॉईन करायला विसरू नका। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद, टेक केअर।